नमस्कार. विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे. दरवेळेस मी तुमच्यासोबत मस्त अशा रेसिपीजच्या व्हिडिओ शेअर करत असते, पण आज मी तुमच्यासोबत थोडासा वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे. आपण ज्या ठिकाणी रेसिपीज बनवतो तो काउंटर टॉप आपण कसा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि आपला रोजचा स्वयंपाक आपण त्या ठिकाणी करत असतो, त्यामुळे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा काउंटर टॉप स्वच्छ ठेवला तर तुम्हाला स्वयंपाक करण्यासही आनंद वाटेल आणि अगदी स्वच्छ असं वाटेल आणि हायजीन मेंटेन होत राहते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर काउंटर टॉप स्वच्छ केला आणि तुम्ही ज्या ठिकाणी भांडे धुवत असतात ते सिंकही किती स्वच्छ ठेवता येईल ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही काउंटर टॉप स्वच्छ ठेवला तर तुमच्या इथे बिलकुलही मुंग्या झुरळं हे होणार नाही आणि तुमचा काउंटर टॉपही अगदी स्वच्छ असा दिसेल आणि कुणीही आलं तरी असं वाटेल की हा हे तुम्ही नवीनच घेतलेला आहे. तसेच हे बेसिंगही अगदी आपल्याला नव्यासारखंच हे वाटेल. तर ते अगदी नव्यासारखं कसं ठेवायचं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तसेच ही गॅस शेगडीला 20 वर्ष झालेली आहे तरी ती अगदी नव्याची नवी वाटत असते. तर ती मी कशा प्रकारे स्वच्छ करत असते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 चमचा विम लिक्विड घेतलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा सोडा घातलेला आहे. खायचा सोडा या ठिकाणी मी वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे घासणीवर घालून घ्यायचं आहे आणि आपला गॅस शेगडी आणि किचन टॉप हा अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे. घासणीने आपल्याला हे व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. ओटा बघा कसा थोडासा चिकट झालेला आहे आणि गॅस शेगडीलाही शाईन दिसत नाहीये. पण अशा प्रकारे जर तुम्ही गॅस शेगडी स्वच्छ केली आणि तुमचा काउंटर टॉप स्वच्छ केला तर अगदी तुमचा काउंटर टॉप आणि गॅस शेगडी अगदी चमचम करायला लागते. अगदी आरपार असं आपण यामध्ये पारदर्शकता येते आणि अगदी नवीची नवी आपली गॅस शेगडी ही दिसत असते. चला तर मग आपण आता गॅस शेगडी ही स्वच्छ करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला घासणीच्या साहाय्याने ही शेगडी पूर्णपणे घासून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण ते सोल्युशन हे लावून घेत आहोत. अगदी 1 चमचा सोड्यापासून आणि 1 चमचा विम लिक्विडपासून तुम्ही तुमचं घर अगदी चमकवू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे सोल्युशन सगळीकडे लावून घ्यायचं आहे. घासणीच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत. अशा प्रकारे जर तुम्ही किचन रोज स्वच्छ केलं तर तुम्हाला स्वयंपाक करण्यासही आनंद वाटेल आणि तुमच्या घरात झुरळही होणार नाही. तसेच मुंग्या वगैरे अशा प्रकारचा त्रासही होणार नाही आणि किचनमध्ये आलं की अगदी फ्रेश असं वाटेल. या ठिकाणी आपल्याला गॅसची हे बटनही व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे आहे. बऱ्याचदा त्या बटनांमध्ये आपण चपात्या करतो त्यावेळेस पीठ हे सांडत असतं. तर अशा वेळेस आपण घासणीच्या साहाय्याने व्यवस्थित क्लीन केलं तर आपला गॅस शेगडी ही अगदी स्वच्छ अशी निघत असते. त्यानंतर आपण हा काउंटर टॉपही घासणीच्या साहाय्याने सोल्युशन लावून घासून घेणार आहोत. या ठिकाणी बऱ्याचदा आपण मसाल्याचा डब्बा, तेलाचा डब्बा वगैरे ठेवत असतो, त्यामुळे हे बरेचदा चिकट होत असतं. तर आपण हे व्यवस्थित असं सोल्युशन लावून घासून घेणार आहोत. वरची टाईल्सही आपला हात जिथपर्यंत पुरेल तिथपर्यंत आपण ही टाईल्स रोजची रोज जर घासून घेतली तर अगदी आपली टाईल्सही चमचम करत असते. त्यानंतर आपल्याला हा गॅसचा पाईपही घासणीच्या साहाय्याने घासून घ्यायचा आहे, जेणेकरून तोही आपल्याला अगदी स्वच्छ असा दिसेल. नाहीतर बऱ्याचदा तो गॅसचा पाईपही चिकट होत असतो आणि अगदी काळसर असा दिसत असतो. बऱ्याचदा आपण त्याला अवॉइड करत असतो, पण तो गॅसचा पाईपही आपल्याला अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळं सोल्युशन हे लावून घेतलेलं आहे. पूर्णपणे ओट्याला मी सोल्युशन लावून घासणीने घासून घेतलेलं आहे. आता आपल्याला बेसिंगही घासून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक सोल्युशन करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण 1 चमचा खायचा सोडा घेणार आहोत आणि आपल्याला 1 शॅम्पूचं पाऊच घ्यायचं आहे. कुठलाही शॅम्पू तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. 1 चमचा शॅम्पू यामध्ये आपण घालून घेऊ आणि हे सोल्युशन करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण हे पूर्णपणे सिंकला लावून घेणार आहोत. मधल्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. बघा सिंक हे किती चिकट दिसत आहे. बऱ्याचदा आपण या ठिकाणी स्वयंपाकाची भांडी हे धुवत असतो आणि आपले भाजीचं तेल वगैरे ह्या गोष्टींमुळे सिंक हे खूप चिकट होत असतं. अशा वेळेस जर तुम्ही असं सोल्युशन करून घेतलं आणि घासणीवर आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि सिंक हे व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. त्याच्याने तुमचं सिंक हे अगदी चमकायला लागेल आणि अगदी स्वच्छ असं राहील आणि यामुळे आपल्याला वासही येणार नाही आणि झुरळं मुंग्या असा त्रासही होणार नाही. सगळीकडे आपल्याला हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी घासणी ही दुसरी वापरलेली आहे. काउंटरटॉप साफ करताना आपल्याला घासणी ही दुसरी वापरायची आहे आणि सिंक साफ करताना घासणी ही वेगळी वापरायची आहे. बऱ्याचदा आपल्याला या सिंकच्या साईडला व्हाईट सिमेंट हे लावलेलं असतं आणि त्यामध्ये काळी घाण साचून हे काळं होत असतं. तर अशा वेळेस आपल्याला ही कढाई व्यवस्थित अशी घासणीने घासून घ्यायची आहे आणि हे सोल्युशन जर तुम्ही सगळीकडे लावून ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही हे स्वच्छ धुतलं तर अगदी स्वच्छ असं आपलं सिंक तयार होतं. अशा प्रकारे आपण सगळीकडे घासून घेणार आहोत. घासणीच्या साह्याने ते सोल्युशन सगळीकडे लावून घेणार आहोत. आत्ता सिंक बघा कसं दिसत आहे आणि धुतल्यानंतर सिंक हे किती चमकायला लागेल. तर तुम्हीही हे सोल्युशन नक्कीच ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. अशा प्रकारे मी घासणीच्या साह्याने सर्व सिंक हे स्वच्छ करून घेत आहे. बऱ्याचदा या ठिकाणी आपल्या घाणवास हा येत असतो. आपण या ठिकाणी बऱ्याचदा खरकट हे जमा होत असतं आणि त्यामुळे हे खूप चिकट होत असतं. तर आपल्याला ही चाळणी ही व्यवस्थित अशी घासून घ्यायची आहे. हे सोल्युशन लावलं तर तुम्हाला चाळणी घासायलाही जास्त वेळ लागणार नाही. या ठिकाणी आपण ब्रशचा वापर करू शकतो आणि ब्रशच्या साह्याने व्यवस्थित अशी चाळणी ही स्वच्छ करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी सगळीकडून ही घासणी ब्रशच्या साह्याने घासून घेते. आपली घासणी ही व्यवस्थित अशी घासून झालेली आहेत. बघा किती चमकायला लागलेली आहे. अजून तर ती धुतलेलीही नाही तरी तिला शाईन अशी दिसत आहे. ह्या कढाई आपण ब्रशच्या साह्याने घासून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये जी घाण साचलेली आहे ती ही ब्रशच्या साह्याने निघल्या जाईल आणि आपलं सिंक हे अतिशय स्वच्छ असं निघेल. सर्व कढाया घासून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला नळ पण हे स्वच्छ करून घ्यायचे आहे. बऱ्याचदा नळांना आपण हात लावत असतो आणि त्यामुळे नळ हे चिकट होत असतात. आणि त्यानंतर आपल्या ठिकाणी बऱ्याचदा बोरिंगचं पाणी असतं. अशामुळेही नळालाही व्हाईट असा कलर येत असतो. तर अशा वेळेस तुम्ही हे सोल्युशन जर नळांना लावून घासणीने व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतले तर नळही अगदी नवेचे नवे दिसायला लागतात आणि अगदी नळांनाही चमक येते. अशा प्रकारे आपल्याला नळ हे घासणीच्या साह्याने सोल्युशन लावून व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत. बघा आता या नळाला बिलकुलही शाईन नाही, पण तुम्ही हे सोल्युशन जर लावून घेतलं आणि नळ हा स्वच्छ केला तर तुमचा नळ हा अगदी नवाची नवा दिसायला लागेल. अशा प्रकारे आपण सर्व नळ हा स्वच्छ करून घेणार आहोत. असं सोल्युशन जर तुम्ही बनवून केलं तर तुम्हाला ही गोष्ट साफ करण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटात तुमचं हे सर्व गोष्टी अगदी क्लीन होतात. जास्त वेळही आपल्याला लागत नाही. अशा प्रकारे आपल्याला सिंकच्या साईडच्या कॉर्नर पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. बऱ्याचदा हे कॉर्नरही बरेचसे चिकट होत असतात. अशा प्रकारे जर तुम्ही रोजच्या रोज काउंटरटॉप स्वच्छ केला तर अगदी तुमचं किचन हे स्वच्छ राहील आणि तुम्हाला झुरळ मुंग्या यांचा त्रासही होणार नाही. तसेच किचनमध्ये हुबट असा वासही येणार नाही. बघा आपलं सर्व किचन टॉप आणि आपलं सिंक नळ स्वच्छ करून झालेले आहे. सगळीकडे मी सोल्युशन लावून घेतले होते. आता मी हे सगळं धुवून काढत आहे. पाण्याचा वापर करून आपल्याला पूर्ण सिंक आणि नळ हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. बघा किती छान असे आपले नळ चमकायला लागलेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व नळ हे स्वच्छ करून घेत आहे.
बघा, कुणीही म्हणणार नाही की हे नळांना आपल्याला 10 ते 15 वर्ष झालेले आहेत. अगदी नवेचे नवे हे नळ दिसायला लागतात. सिंकही बघा किती चमकायला लागलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही सोल्युशन करून हे 8 दिवसाला जरी तुम्ही असं केलं आणि किचन स्वच्छ केलं तर तुमचं किचन हे अगदी नवंची नवं राहील, जुनंही बिलकुल होणार नाही आणि तुमच्या वस्तूही अगदी छान अशा दिसतील. बघा, जाळीही किती छान चमकायला लागलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमचं किचन हे स्वच्छ ठेवू शकता. त्यानंतर मी गॅस शेगडी ही पाण्याने धुवून घेत आहे. सगळीकडे आपण सोल्युशन लावून ठेवलेलं होतं. आता आपल्याला पाण्याच्या साह्याने सगळं हे धुवून काढायचं आहे. गॅस शेगडीचे बटनही आपल्याला अगदी स्वच्छ करायचे आहे. बऱ्याचदा ते आपले चपात्या करताना ते खराब होत असतात. जर गॅस शेगडी बर्नरवर पाणी जात असेल तर तुम्ही अशा प्रकारे वाट्या ठेवून तुम्ही गॅस शेगडी ही स्वच्छ करू शकता. पाणी घालून मी सर्व शेगडी ही धुवून घेत आहे. या शेगडीला जवळजवळ 20 वर्ष झालेले आहे, तरी पण तिची शाईन ही टिकून आहे, कारण मी तिची स्वच्छता अशाच प्रकारे करत असते. कोणीही म्हणत नाही की या शेगडीला 20 वर्ष झालेले आहेत. अगदी नवीची नवी ही शेगडी दिसत असते. अशा प्रकारे आपण गॅसचा पाईपही स्वच्छ करून घेणार आहोत. बऱ्याचदा आपल्याकडून हा गॅसचा पाईप स्वच्छ करणे राहून जाते आणि पूर्ण आपण किचन साफ करतो, पण गॅसच्या पाईपमुळे आपल्या किचनची शोभाही जात असते. तर अशा वेळेस तुम्ही घासणीच्या साहाय्याने गॅसचा पाईपही नेहमी स्वच्छ करून घेत चला. पूर्ण काउंटर टॉपवर मी पाणी घालून हे सोल्युशन हे धुवून काढत आहे. बघा, ओटा किती चमकायला लागला आहे की शेगडी ही आरपार दिसत आहे. आपल्या ओट्याला अशा प्रकारे जर सोल्युशन लावून आपण स्वच्छ केला तर तो अगदी चमकायला लागतो आणि अगदी नवंच नवं आपलं किचन दिसायला लागतं. अशा किचनमध्ये स्वयंपाक करण्यातही खूप आपल्याला आनंद मिळतो आणि आपण अशा प्रकारे जर किचनची स्वच्छता केली तर आपल्याला सारखं त्या किचनकडे बघावं असं वाटतं. किती जणांना सांगा बरं की तुम्ही किचन साफ केल्यानंतर तुम्ही त्या किचनमध्ये येऊन सारखं आपला किचन ओटा हा बघत असतात? कमेंट्स करून नक्की सांगा. मला तर ही खूप सवय आहे. ज्या गोष्टी मी साफ करते मी त्याला सारखी बघत असते. बघा, आपला गॅस शेगडी ही किती चमकायला लागलेली आहे. आता तर सध्या आपण पाणी घालूनच ही स्वच्छ केलेली आहे. त्यानंतर आता आपण कॉटनच्या कपड्याने ही पूर्ण अशी पुसून घेणार आहोत. बघा, पूर्ण आपला ओटा हा क्लीन झालेला आहे. नळही किती चमकायला लागलेले आहेत. मस्त अशी शाईन आपल्या नळांना आलेली आहे. सिंकही आपलं चमकायला लागलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं तर तुमच्या किचनमध्ये अगदी प्रसन्न असं वाटेल आणि तुम्हाला स्वयंपाक करण्यासही खूप आनंद वाटेल आणि तुम्हाला झुरळं मुंग्यांपासून त्रासही होणार नाही. तर तुम्ही अशा प्रकारे किचन हे नक्की स्वच्छ करून बघा आणि तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा. कॉटनच्या कपड्याने मी सर्व हे पुसून घेत आहे. अधूनमधून मी तुमच्यासोबत किचनच्या रिलेटेड्स व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवनवीन असे व्हिडिओज बघायला. तसेच मी माझ्या चॅनलवर रेसिपीज हे अपलोड करत असते. तर तुम्हाला रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवनवीन असे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.